ज्या दिवशी गावात गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच गावातल्या लोकांनी मारलं. कारण होतं की गावातल्या लोकांना असं वाटलं की मी किडनी चोर आहे म्हणून, मी त्यांच्या गावातल्या लोकांच्या किडन्या काढेन म्हणून. जेव्हा जेव्हा मी हात उचलला की मला मदत पाहिजे तेव्हा प्रत्येक वेळी मदत मिळत गेली, कारण की मी तेवढ्या ताकदीनं लोकांना सांगितलं की मला तुमची गरज आहे. नमस्कार, मी वैभव सोनोने. वाशिम जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे पेडगाव नावाचं. तिथं लहानाचा मोठा झालो आणि आई वडील दोघंही बांधकाम मजूर. त्यामुळं घरात पैसा नव्हता पण पुस्तकं खूप सारी होती, कारण बाबासाहेब आंबेडकर हे विचारात होते तसे ते आचारातही आणायचे. ही लहानपणापासूनची आई वडिलांची शिकवण होती. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झालं आणि मग एका संस्थानात 7वी पासून 12वी पर्यंत शिकलो. सर्वसामान्य घरात जशी परिस्थिती असते तशीच माझ्याही घरच्यांना वाटायचं की आपल्या लेकरानं सायन्स घ्यावं, आपल्या लेकरानं डॉक्टर इंजिनियर व्हावं. पण माझ्या डोक्यात असं होतं की आपण कुठंतरी माणसांच्या मनाचा डॉक्टर व्हावं, किंवा आपण कुठंतरी माणसांच्या आतमध्ये जाऊन पोहोचावं, आपण कुठंतरी त्यांच्या समस्यांचा डॉक्टर व्हावं. आणि मग याच उद्देशानं मी कला शाखेकडे वळलो. पण झालं असं की कला विषयात गेल्यानंतर पुढे असं कळलं की अरे, गावाकडं असं म्हणायचे की आर्ट्स घेऊन फेल आहे, म्हणजे ज्याला काहीच येत नाही तो आर्ट्स घेते. पण मग 12वीत अर्थशास्त्रामध्ये टॉप केलं. जवळपास म्हणजे 12वीत 80च्या वर पर्सेंटेज आले. पण तरीही बाबांची परिस्थिती अशी झाली की ते बेड रिडन झाले आणि मग असं ठरवलं की आता आपण डीएड करायचं, कारण की तेव्हा डीएडला वाव होता. आणि डीएड केलं की प्रायमरीसाठी मास्तर होता येते आणि मग काही टेन्शन नाही, सरकारी नोकरी लागून जाते. अशा परिस्थितीत डीएड करायचं ठरवलं, फॉर्मही भरला. पण प्राध्यापक जोशी सर आले आणि त्यांनी सांगितलं की बाबू, तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे आणि तू हे डीएड बीएडच्या नादी लागू नको. तू भारतातलं किंवा महाराष्ट्रातलं कमीत कमी मोठ्या कॉलेजमध्ये जाऊन काहीतरी शिक. आणि मग प्रवास झाला पुण्याला यायचा. पुण्यात यासाठी घरात पैसेही नव्हते भाड्याचे. बाबा पावसात चालत चालत गेले एका मित्राकडे आणि 2000 रुपये मागितले. त्यांच्याकडेही नव्हते. पण तेव्हाच आमच्या गावातल्या आमच्या फकीर बापूंनी पावसात आम्हाला पैसे आणून दिले. त्यांच्या पैशाच्या जोरावर पुण्यात आलो. सुरुवातीचे 3 दिवस बस स्टँडवर राहिलो, शिवाजीनगर बस स्टँड, कारण की पुण्यात कोण ओळखीचं नाही. नंतर असं कळलं की माझ्या मावशीचा मुलगा इथे राहतो आणि मग पिंपरी चिंचवड टू फर्ग्युसन कॉलेज असा प्रवास सुरू झाला. घरचे खूप वेळा अडचणीत असायचे. गावातून फोन यायचे की बाबा रे, आता पार्ट टाइम जॉब कर, कारण की तुझ्या घरी चहाल साखर नाही, तुझ्या घरी भाजीत टाकायला तेल नसते कधी कधी. पण बाबांना जेव्हा विचारलं की पप्पा मी पार्ट टाइम जॉब करू का, तेव्हा पप्पा म्हटले की दादा, आपल्या आतापर्यंतच्या मागच्या सगळ्या पिढ्या ह्या दरिद्रीत गरिबीत गेलेल्या आहेत आणि तू जर आता छोट्याशा कमाईसाठी पुढचं ध्येय जर विसरला तर आपल्या येणाऱ्या पिढ्याही या गरिबीत आणि दरिद्रीत जाणार आहेत. जेव्हा ते गरिबी आणि दरिद्री म्हणतात तेव्हा ते फक्त पैसा कमवणं किंवा आर्थिक गोष्ट म्हणत नाहीत. ते सांगतात की आपण सामाजिक दृष्टीनं, शैक्षणिक दृष्टीनं, राजकीय दृष्टीनं कसं पुढे गेलं पाहिजे. कारण समोर आदर्श असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग पुण्यात आलो. पण परिस्थिती अशी होती की पुण्यात राहण्यासाठी जागाचं व्यवस्था झाली होती, पण कॉलेजची फी द्यायची. त्यानंतर मग पुढे हॉस्टेलने नंबर लागला, पण हॉस्टेललाही 1250 रुपये मेसचे द्यावे लागायचे. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका वसतिगृह. त्यावेळेस मित्रांनी खूप महत्वाची भूमिका निभावली, कारण घरून पैसे येणं शक्य नव्हतं. त्यांच्याकडेच नाही तर आपण कसे मागणार त्यांना. पण माझा मित्र अभिषेक, त्याच्यानंतर वैभव, या 2 लोकांनी खूप साथ दिली. आणि आमचं फर्ग्युसन कॉलेजचं पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट, कल्पना मॅम, पवार सर, आरती मॅडम, म्हणजे मी असं म्हणेन की यांचे अजूनही माझ्यावर खूप साऱ्या उधाऱ्या असतील. त्यांच्याकडून पैसे घेत गेलो. एक दिवस असा आला होता की जेव्हा पैसेच नव्हते जवळ, खायला काही नव्हतं आणि असं चुकून आईला मी सांगितलं की आई, आज जेवलो नाही म्हणून. आईला खूप वाईट वाटलं. आई बाबा दोघंही शेतात होते. आईजवळ तेव्हा म्हणजे सोन्याचा दागिना म्हणून तर काही नव्हतंच, पण तिच्याकडे जे चांदीचे जोडवे होते ते जोडवेही तिनं बाबांना दिले आणि ताबडतोब तालुक्याला जाऊन त्यांनी ते पैसे माझ्या खात्यात पाठवले. तेव्हा मी फर्ग्युसन कॉलेजला मेस लावू शकलो. अशा परिस्थितीत फर्ग्युसनचं सगळं चालू होतं. बाकी गोष्टींचाही सामना करावा लागला. भाषेचा भेद होता, रंगाचाही भेद होता जेव्हा फर्ग्युसनला आलो तेव्हा. त्याच्यानंतर गावाखेड्यातून आल्याचा एक भेद होता. पण जसं माझे बाबा नेहमी म्हणायचे की आपलं नाणं हे खणखणीत असलं पाहिजे, तर त्या खणखणीत नाण्याच्या जोरावर फर्ग्युसनमध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टींमध्ये ऍक्टिव्ह झालो. युपीएससी करायसाठी पुण्यात आलेला मी मग असं लक्षात आलं की याच्या पलीकडेही खूप सारं जग आहे. आणि मग मी ठरवलं की आता आपण गावाखेड्यात परत जायचं, माणसांमध्ये काम करायचं. आणि मग मेळघाट मिळाला. पद्मश्री डॉक्टर रवी कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांचं हे प्रेरणास्थान ठेवून मी मेळघाटात गेलो.
तिथं बरेच दिवस काम केलं आणि मग बाबा म्हटले की आता प्रोफेशनल कामाकडे वळ. अझीम प्रेमजी विद्यापीठात गेलो, तिथं डेव्हलपमेंट शिकण्यासाठी. तिथेही तोच प्रश्न, मराठी मीडियम मधून सगळं शिक्षण झालं, इंग्रजीचा न्यूनगंड होता थोडासा, पण तरीही डोक्यात एक होतं की आपल्याला जे येतं ते आपण मोठ्या ताकदीनं मांडायचं. भाषा हे आपल्या जगण्याचं किंवा भाषा हे आपल्या एक्सप्रेशनचं माध्यम असावं, फक्त आपल्या विचार थांबवणारं माध्यम नसावं. हिंदीतून बोलायचो वर्गात, पण मग शिकत गेलो. माझे तिथले प्रोफेसर त्यांनी खूप मदत केली, लिहायला शिकवलं आणि तेव्हा पीएचडी करायचं डोक्यात होतं. कारण अगेन डॉक्टर बनायचं, माणसाचा डॉक्टर बनायचं, लोकांच्या मनाचा डॉक्टर बनायचं. पण त्यावेळेस घरची परिस्थिती एकदम खतम झाली होती. बाबा बेड रिडन झाले होते, आईचं दुखणे निघले, ऑपरेशन्स निघले, बहीण शिकायले, भाऊ शिकायले, घरातले सगळे लोक शिकायले. मग त्यावेळी निर्णय घेतला की आता आपण जॉब केला पाहिजे. प्रदान नावाची एक संस्था आहे, देशभरात काम करते आदिवासींच्या आजीविकेसाठी, न्याय हक्कासाठी, आणि त्या संस्थेत जॉब मिळाला. मध्य प्रदेशात गेलो. खरी जी ट्रिक होती ती तिथं होती जिथं माझ्या आतापर्यंतच्या आदर्शाचा, माझ्या आतापर्यंतच्या बोलण्याचा, म्हणजे जे बोलबच्चन आपण करतो ना की गावाकडे जायचं, काम करायचं, त्याचा खरा कस तिथं लागला. ज्या दिवशी गावात गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच गावातल्या लोकांनी मारलं. कारण होतं की गावातल्या लोकांना असं वाटलं की मी किडनी चोर आहे म्हणून, मी त्यांच्या गावातल्या लोकांच्या किडन्या काढेन म्हणून. त्यांनी मारलं आणि ज्यांच्या घरी संस्थेनं माझी व्यवस्था केली होती त्यांनी सांगितलं आमच्या घरून निघून जा. रात्री 8 वाजता पाऊस चालू, मी माझी बॅग घेऊन त्यांच्या घरातून बाहेर पडलो. एका घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की रात्रभर थांबू द्या. आणि त्यावेळेस डोळ्यासमोर सगळा संघर्ष होता, डोळ्यासमोर आदर्श होते. बाबासाहेब आंबेडकर, माझे आई वडील, पद्मश्री रवी कोल्हे, स्मिता कोल्हे, ज्या लोकांनी खस्ता खाऊन समाजासाठी काम केलं. मग मी तेव्हा विचार केला की आपल्याला तर एकदाच मारलं है ना, या लोकांना किती संघर्ष करावा लागला. बाबासाहेबांनी संघर्ष केला म्हणून आजवर आता इथपर्यंत पोहोचलोय, शिकू शकलोय. आणि माझ्या आई वडिलांनी संघर्ष केला म्हणून कुठेतरी इथपर्यंत शिकू शकलोय. म्हणजे आता बऱ्याचदा जेव्हा विदेशात शिकायला जातोय तेव्हा लोक विचारतात तुमचं इन्स्पिरेशन काय, तुमचं मोटिवेशन काय. तेव्हा त्यांना एकच सांगत असतो की आपण जर मागे वळून पाहिलं तर आपला प्रवास हाच आपला सगळ्यात मोठं मोटिवेशन असतं, सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन असतं. कारण की गावाखेड्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा मी जेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी येतो, इथं एवढं मोठं नाव करतो, अझीम प्रेमजी विद्यापीठात जाऊन तिथं निवडणूक लढवून तिथला जनरल सेक्रेटरी बनतो आणि मग मध्य प्रदेशात जाऊन तिथल्या नॅचरल रिसोर्सेसवर काम सुरू करतो. हा प्रवासच एवढा मोठा आहे. म्हणजे स्वतःचं कौतुक म्हणून नाही, पण प्रत्येक विद्यार्थ्यानं, जो गावाखेड्यातला विद्यार्थी आहे, जो ग्रामीण भागातला, ज्याच्यामध्ये कोणताही न्यूनगंड आहे, मग तो शहरी भागातला असो की ग्रामीण भागातला, त्यांनी आपण जर आपलं स्वतःचं आयुष्य मागे वळून पाहिलं तर आपण आपल्यासाठी खूप मोठे आदर्श आहोत. ही गोष्ट लक्षात आली आणि मग तेव्हा मी ठरवलं की आता आपण इथंच राहायचं. ज्या गावात 90% मायग्रेशन होतं, ज्या गावात 6 महिने महिलांना पाणी भरायसाठी 4-4 किलोमीटर पैदल जावं लागायचं, ज्या गावात जवळपास 90% लोक ॲनेमिक होते, त्याच गावात राहिलो. 5 वर्ष त्या गावात काम केलं प्रदानच्या माध्यमातून. आज आजूबाजूच्या बाकीच्या जिल्ह्यातले सरकारी अधिकारी आमचं गाव पाहायसाठी येतात आणि आमच्या गावातल्या सो कॉल्ड, ज्याला आपण म्हणतो, अशा अशिक्षित महिला त्या अधिकाऱ्यांना शिकवतात की आम्ही गाव कसं बदलवलं. कारण की 15% मायग्रेशन आलंय, गावातच लोकांना काम मिळालंय, पाण्याचा प्रश्न सुटला, वर्षभर पिण्याचं पाणी, उन्हाळ्यात 7 एकर जमीन ओलिताखाली आली. एवढं काम आम्ही नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे जल, जंगल, जमीन याच्या माध्यमातून केलं. आणि तिथल्या आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून शंकराय फाउंडेशन मध्ये 27 मुली, ज्यांच्या आई वडिलांनी कधी तालुका पाहिला नाही, अशा मुली आता कोयंबतूरला शिकतायत. मागच्या 2 वर्षापूर्वीच्या ज्या मुली जॉईन झाल्या होत्या त्या 21,000 रुपये पगाराच्या नोकरीवर आता तिथं काम करतायत. हा जो सगळा प्रवास आहे, हा स्वतःचा प्रवास, त्या लोकांचा प्रवास, हे खरं मोटिवेशन आहे. मग आता हे सगळं चांगलं चालू आहे ना, नोकरी चालू आहे, समाधानाचं काम आहे, सुखाची झोप लागते. मग आता परत प्रश्न पडतो की बाबा एवढं सगळं मेहनत करून विदेशात शिकायला जायचं कशासाठी. म्हणजे तुम्ही मागच्या बऱ्याच दिवसापासून ऐकलं असेल की बांधकाम मजुराच्या मुलाला 1.5 कोटीची स्कॉलरशिप, बांधकाम मजुराचा मुलगा विदेशात शिकायला चालला. मग हे सगळं चांगलं चालू आहे आणि आता घरी परत फायनान्शियल क्रंच येणार, कारण जेव्हा मी कमावणार नाही तेव्हा. अशा वेळी का जायचं शिकायला, तर हे जाणवलं की मागच्या 5 वर्षात तिथल्या आदिवासी भागांमध्ये काम करताना की ज्या नॅचरल रिसोर्सवर तिथल्या आदिवासींचा पहिला हक्क आहे, ज्या इथल्या गावाखेड्यांवर, इथल्या जमिनीवर इथल्या शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे, आपण ज्याला घर म्हणतो त्या घरावर इथल्या महिलेचा पहिला अधिकार आहे, त्या अधिकारापासून ते कुठेतरी वंचित आहेत. हे ग्लोबलायझेशन, हे मोठं मोठं नाव, हे IT पार्क
आणि या सगळ्याच्या गोंगाटात, या सगळ्याच्या डेव्हलपमेंटमध्ये, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतो, त्यामध्ये आमच्या समाजाचा विकास, आमचा आमचा ज्याला आपण म्हणता येईल की आमचा मानसिक विकास, ज्याला आपण म्हणता येईल की आमचा शैक्षणिक विकास हा कुठेतरी थांबलेला आहे. मग ठरवलं की पर्यावरण क्षेत्रात काम करायचं. अगेन जल, जंगल, जमीन या 3 गोष्टीवर काम करायचं, ज्याचा फायदा इथल्या ज्याला आपण जनावरं म्हणतो त्यांना आणि माणूस आपण, तर अशा 5 जल, जंगल, जमीन, जन आणि जानवर ह्याच्यावर काम करायचं ठरवलं. आणि मग माझी पार्टनर आणि मी, आम्ही दोघांनी ठरवलं की आपण आता जग पाहायचं. जग का पाहायचं? मग बरेच लोक म्हणतात कशाला जायचं एवढ्या लांब, इथं आहेत की आपल्याकडे चांगले कॉलेजेस, कशाला जायचं एवढ्या लांब, एवढा खर्च करून, आपलं मस्त चालू आहे, घरी नोकरी पगार पाणी आहे, कशाला एवढे कष्ट करायचे. पण एक लक्षात आलं की आपण कोणत्या पॅरामीटर्सवर ठरवणार हो की आपण सुशिक्षित झालोय, आपण कोणत्या बेसिसवर, कोणत्या काय असणार आपला बेस, ज्याच्यावर आपण ठरवणार की आपलं पर्यावरण चांगलं आहे, आपला समाज चांगला आहे. तर जोपर्यंत आपण आपल्या आजूबाजूला पाहणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपण कशा ठरवणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या दोघांच्याही समोर होता. माझी पार्टनर एज्युकेशन सेक्टरमध्ये सरकारी शिक्षकांसोबत जेव्हा काम करते तेव्हा इथली जाती व्यवस्था लक्षात येते. जेव्हा ती तिथल्या मुलींना म्हणते की शाळेत आलं पाहिजे, ती स्वतः जाते, ती झाडून काढते शाळा आणि गावात फिरून मुलींना शाळेत आणून त्यांना शिकवायचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत असं लक्षात येतं की जगात जे घडतंय ते माझ्या इथं घडलं पाहिजे. स्वार्थ स्वतःचा तर आहेच, पण त्याच्यासोबत सगळ्यात मोठा स्वार्थ आहे इथल्या ग्रामीण भागाचा, इथल्या आदिवासी लोकांचा, इथल्या महिलेचा, इथल्या शेतकऱ्यांचा. कारण पर्यावरणात शेती सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही. मग अशा वेळी या पर्यावरणावर काम करण्यासाठी एक्सप्लोअर केलं. आणि मग सोबत अगेन मी प्रत्येक वेळी हे म्हणतो की मी जेव्हा जेव्हा मी हात उचलला की मला मदत पाहिजे, तेव्हा प्रत्येक वेळी मदत मिळत गेली. कारण की मी तेवढ्या ताकदीनं लोकांना सांगितलं की मला तुमची गरज आहे. आणि आज समाजात आपण पाहतोय की म्हणजे मी असं म्हणेन की जेव्हा जेव्हा तुम्ही ताकदीनं हात उभा कराल तेव्हा मदत मिळते, या मताचा मी आहे. मला ती मिळत गेली. जेव्हा शिकायचं ठरवलं तेव्हा राजू केंद्रे, एकलव्य या लोकांनी खूप मदत केली. माझा तिथला मित्र अभिषेक, त्याने सगळी मदत, म्हणजे इंग्रजी येत नव्हतं इथपासून त्यानं सगळी मदत केली. आणि आता सध्या UK मधल्या युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स मध्ये मी पर्यावरण आणि विकास हा विषय शिकायसाठी जातोय. आता पर्यावरण आणि विकास एक जनरल गोष्ट आहे, पण आपल्याकडं ज्या गोष्टी अजून येणं बाकी आहे, म्हणजे समाजकारणाच्या दृष्टिकोनानं, अर्थकारणाच्या दृष्टिकोनानं जर आपण विचार केला तर ग्रीन फायनान्स, क्लायमेट फायनान्स अशा गोष्टी ह्या पाश्चात्य देश, आता पाश्चात्य देशाच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आपण नंतर चर्चा करू असं म्हणू. पण तिथल्या जी पॉझिटिव्ह गोष्ट मला वाटली, क्लायमेट फायनान्स, ग्रीन फायनान्स, सस्टेनेबिलिटी, या गोष्टीवर तिथं जो अभ्यास होतो, जी चर्चा होते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनसामान्यानं जी मुवमेंट पुढे केली. म्हणजे UK मध्ये ग्रीन पार्टी आहे, ग्रीन पार्टी म्हणजे पर्यावरणाची पक्ष आहे त्यांचा. ह्या गोष्टी अभ्यासायच्या, फक्त अभ्यास नाही करायचा, तर अभ्यासासोबत हे जनसामान्यांचं तिथलं जगणं, त्यांचा अप्रोच समजून घ्यायचा. आणि मग काय करायचं, मग ते इथं येऊन एसीत बसायचं का, त्या गोष्टी आपण कागदावर उतरवायच्या का, तर नाही. आमच्या दोघांचा, माझ्या पार्टनरचा आणि माझा उद्देश आहे की ह्या जगाच्या भाषेतल्या गोष्टी सोप्या भाषेत करून इथल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या, सोप्या भाषेत करून इथल्या शिक्षकांपर्यंत पोहोचवायच्या, सोप्या भाषेत करून इथल्या कष्टकऱ्यापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायच्या. मागच्या 5 वर्षात जे काम केलं त्या कामाची पावती म्हणून म्हणता येईल, किंवा त्या कामाला जेव्हा कागदावर उतरवलं तेव्हा कुठं, जे मागच्या 1.5 महिन्यापासून तुम्ही ऐकताय की जगातली मानाची अशी मोठी चेवनिंग स्कॉलरशिप मिळाली, त्याच्यानंतर जगातली सगळ्यात मोठी अशी कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलरशिप मिळाली. ह्या स्कॉलरशिप मिळवण्यामागचा प्रवास जो होता त्यामध्ये असं नाही की मग तू एवढा मोठा शिकला, मग तुझ्या खूप साऱ्या ओळखी आहेत, किंवा तू काहीतरी कोणाला तरी जुगाड लावून केला असेल, तर असं नाही. जगाच्या आणि सगळ्यात दुसरं की बाबा तू अजिम प्रेमजी विद्यापीठातून शिकला, मग तिथल्या कोणीतरी प्रोफेसरनं रिकमेंड केलं असेल, है ना, किंवा तुझ्या काहीतरी पॉलिटिकल ओळखी असतील, अशा गोष्टी नाही. तर जगाच्या पातळीवरच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून माझी पार्टनर नेहमी म्हणते की शैक्षणिक दृष्टिकोनातून जग आपल्या मार्कांची नाही, म्हणजे मार्कांची तर आहे, पण मार्कांच्याही पलीकडे आपल्या कर्तृत्वाची आणि आपल्या कामाची सगळ्यात मोठी दखल घेतं. कारण की जेव्हा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं असतं, जेव्हा पर्सनल स्टेटमेंट लिहायचं असतं, त्यामध्ये तुम्हाला मार्क किती पडले, तुम्ही किती मोठ्या विद्यापीठातून शिकले, तुमची किती मोठी ओळख आहे, यापेक्षाही तुम्ही काम काय केलं, तुम्ही कोणासोबत काम केलं, तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. म्हणजे फ्युचर प्लॅन म्हणजे क्लॅरिटी एवढी पाहिजे. चेवनिंग स्कॉलरशिप आणि कॉमनवेल्थ स्कॉलरशिप याची भारतीय रुपयामध्ये जर आपण हे केलं, म्हणजे कॅल्क्युलेट केलं, तर जवळपास 50 लाखाच्या आसपासची स्कॉलरशिप आहेत दोन्ही.
असं दोन्ही मिळून 1 कोटी असं आपण म्हणूया. पण मुद्दा असा आहे की 1 कोटी रुपये कोणी असंच देतं का? तर नाही. त्याच्यासाठी मागच्या 10 महिने म्हणजे 5 वर्षाची मेहनत तर आहे. मागच्या 10 महिन्यात त्या सगळ्या गोष्टी कागदावर उतरवल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्स्पेक्टिव्ह बिल्ड केला. आपलं फ्युचर काय आहे? कारण चेवनिंगचा जेव्हा आपण एसे लिहितो त्यात चौथा एसे असतो आपला करिअर प्लॅन. त्यामध्ये तुमचा मिड टर्म प्लॅन, तुमचा शॉर्ट टर्म प्लॅन, तुमचा मिड टर्म प्लॅन, शॉर्ट टर्म प्लॅन आणि लॉंग टर्म प्लॅन लिहावा लागतो. मग माझा लॉंग टर्म प्लॅन जेव्हा मी लिहितो तेव्हा मी सांगतो की 2068 मध्ये मी मध्य प्रदेशातल्या 2 कोटी लोकांपर्यंत पोहोचेन, ज्यांच्या जमिनीवर मी म्हणजे ज्यांची जमीन मी सुपीक करेन. हे एम किंवा ही गोष्ट जेव्हा आपण मांडतो, जेव्हा आपण लिहितो, याचा अर्थ ती आपल्या आतमध्ये कुठेतरी त्याची ब्ल्यूप्रिंट रेडी झालेली असते. त्यामुळं आणि मी असं म्हणेन की मग ही स्कॉलरशिप मिळवणं अशक्य आहे का? किंवा ही स्कॉलरशिप मिळवणं फार कष्टाचं आहे का? कष्ट आहेत, पण अशक्य असं नाही. आणि मी असं म्हणेन की गावाखेड्यातल्या, वाड्या वस्तीवरच्या, तांड्यावरच्या लेकरांसाठी हे अजून सोपं आहे. कारण की ज्या गोष्टी आपल्याला तिथं जाऊन शिकायच्या, ज्या गोष्टी आपण आपल्या त्या कागदात लिहितो, कारण वर्क विथ हुम आपण लिहितो की आम्हाला गरिबीवर काम करायचं, आपण लिहितो आम्हाला डेव्हलपमेंटवर काम करायचं. डेव्हलपमेंट कोणाची? तर ज्या समाजात आपण जन्माला आलो किंवा ज्या परिस्थितीत आपण जगलो त्याच लोकांची डेव्हलपमेंट जग करतंय. मग ती आपलीच डेव्हलपमेंट आहे. म्हणजे आपण त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो. आपण त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो. फरक पडतो फक्त मांडणीचा. आणि मला असं वाटतं की ती मांडणी कशी करायची याच्यासाठी मार्गदर्शन म्हणा किंवा मेंटरिंग म्हणा किंवा तुमचा एक मित्र म्हणून म्हणा, ते काम आता आम्ही ती जबाबदारी आता आम्ही आमच्या खांद्यावर ऑलरेडी घेतलेली आहे. त्यामुळं अशा जगभरातल्या वेगवेगळ्या स्कॉलरशिपसाठी, जगभरातल्या नॉलेजसाठी इथल्या वाड्या वस्तीवरच्या, तांड्यावरच्या, खेड्यापाड्यातल्या लेकरांनी जावं, ते नॉलेज आत्मसात करावं आणि इथं येऊन आपल्या लोकांसाठी काम करावं. इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी फील्ड, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी प्लेस. म्हणजे पॉलिसी मेकिंग मध्ये जा, ग्राउंडवर राहा, कोणत्या NGOत काम करा, पण तो पर्स्पेक्टिव्ह जो जागतिक दृष्टिकोन आहे तो येणं खूप गरजेचं आहे. कारण बाबासाहेब नेहमी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ज्यानं घेतलं तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि शिक्षण व्यवस्थेचा जर आपण विचार केला, आपल्याकडची शिक्षण व्यवस्था वाईट आहे असं अजिबात नाही. पण जगाचं जेव्हा आपण पाहू, जगाचं शिक्षण व्यवस्था जेव्हा आपण अभ्यासू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की काय बेसिक गोष्टी आता अजून आपण करू शकतो. असा एकंदरीत पुढच्या येत्या काळात माझी पार्टनर आणि मी आमच्या दोघांचाही मध्य प्रदेशात जिथं जो आदिवासी भाग आहे, जवळपास 90% आदिवासी भाग आहे मंडला, दिंडोरी या क्षेत्रात, तिथं राहून काम करायचा आमच्या दोघांचाही विचार आहे. आज जोश टॉकच्या माध्यमातून मला तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचंय की ही स्कॉलरशिप जी मला मिळाली आहे ती स्कॉलरशिप कशाच्या आधारावर मिळाली? मग त्याच्यासाठी मी या अमुक जातीचा आहे म्हणून मिळाली, मी या अमुक धर्माचा आहे म्हणून मिळाली, मी भारताचा नागरिक आहे म्हणून मिळाली, की मी कोणाला तरी चिरीमिरी देऊन ती स्कॉलरशिप मिळवली? तर मित्रांनो, किंवा मी फार असं परखड प्रगाढ म्हणजे शशी थरूर टाईप इंग्रजी बोलतो म्हणून मिळाली, तर असं काही नाहीये. मुळात मुद्दा आहे की ज्या भाषेत तुम्ही विचार करता, फक्त तुमचा विचार जो आहे तो किती स्ट्रॉंग आहे, तुमचं कर्तृत्व जे आहे ते किती स्ट्रॉंग आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की मी जेव्हा MP मध्ये राहतो, मी अतिशय साधा फाटक्या कपड्यातला म्हणून तिथे त्या आदिवासींसोबत राहतो. बऱ्याचदा जेव्हा मी कलेक्टर ऑफिसमध्ये जातो तेव्हा ते लोक ओळखत नाहीत मला की हा कोण आहे. आणि असा काम करणारा मी पण, आणि माझं इंग्रजी काय असं फार ग्रेट आहे असं अजिबात नाही, पण माझे जे विचार होते, जो प्लॅन होता की काय करायचं, कशासाठी करायचं, कुणासाठी करायचं, कधी करायचं, हे जे एक स्ट्रॉंग प्लॅन ज्याला आपण ब्ल्यूप्रिंट म्हणतो, तर आज मला हेच सांगायचं जोश टॉकच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना की ही ब्ल्यूप्रिंट जर डोक्यात असेल, तुमचं कर्तृत्व जर तेवढं मोठं असेल, तर जग त्याची दखल घेतं. ती दखल तुमच्या जातीची, धर्माची, रंगाची, तुम्ही मुलगा आहात, मुलगी आहात याची नाही, तर ती दखल आहे फक्त आणि फक्त तुमच्या कामाची, तुमच्या कर्तृत्वाची. त्यामुळे तुमचे विचार, हा शब्द खूप महत्वाचा आहे. कोणाकडून तरी लिहून घेणं, कोणाकडून तरी आजकाल आता AI टूल चॅट GPT आलं, त्या माध्यमातून नाही, तर तुमचे थॉट्स जर तुम्ही कागदावर उतरवले, तुमचे थॉट्स जर तुम्ही ब्ल्यूप्रिंट तशी बनवली, तर जगातली फक्त चेवनिंग आणि कॉमनवेल्थच नाही, तर जगातली कोणतीही शिष्यवृत्ती तुम्ही मिळवू शकता, ज्याच्यासाठी ना कोणाला चिरीमिरी द्यायची आहे, ना तुमचा धर्म पाहिला जात, ना तुमची जात पाहिली जात. त्यामुळं गावाखेड्यातल्या नॉन इंग्लिश बॅकग्राऊंड स्पेशली अशा लेकरांना, अशा विद्यार्थ्यांना मी नक्की सांगेन, आज जोश टॉकच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे की अशा जगभरातल्या वेगवेगळ्या संधी ज्या आहेत त्या तुमच्या दाराशी आहेत. आता फक्त गरज आहे मोठ्या ताकदीनं ते दार आपल्याला उघडायचंय आणि हे क्रॅक करायचंय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.